व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशात दररोज जायला हवं हे आता बऱ्याच जणांना माहिती झालंय. पण सूर्यप्रकाशामध्ये नेमकं केव्हा जायचं? सकाळी लवकर अगदी कोवळ्या उन्हात जायचं की थोडं उशिरा की दुपारच्या उन्हात जायचं? याबद्दल मात्र अनेकांच्या मनात खूप शंका आहेत किंवा गैरसमज आहेत. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी कोणत्या वेळेसचं ऊन सर्वात चांगलं. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण व्हिटॅमिन डी बद्दल अगदी सखोल माहिती बघतोय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्हिटॅमिन डी नेमकं शरीरामध्ये कुठे तयार होतं आणि कसं तयार होतं. त्यानंतर आपण व्हिटॅमिन डी कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमधनं मिळतं याबद्दल माहिती बघितली. त्यानंतर भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डी इतकं कमी का असतं, काय कारण आहेत याबद्दल आपण बोललो. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन डी कमी झालं शरीरातलं तर कोणती लक्षणं दिसतात याबद्दल सखोल चर्चा केली. या पुढचाच आजचा व्हिडिओ, यामध्ये आपण व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाशात नेमकं केव्हा जायला हवं याबद्दल चर्चा करतोय. खरं तर याबाबतीत खूप मतमतांतर आहेत. लहानपणापासून आपण ऐकत असतो की सकाळचं कोवळं ऊन आपल्यासाठी चांगलं आहे. यातनंच अनेकांना असं वाटतं की व्हिटॅमिन डी मिळवायचं असेल तर सकाळी कोवळ्या उन्हात जायला हवं. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सूर्यप्रकाशामध्ये जे UV बी रेज असतात किंवा बी प्रकारचे अतिनील किरण असतात, ते जेव्हा पुरेसे असतात तेव्हाच आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होऊ शकतं. मग हे UV बी रेजचं प्रमाण चांगलं किंवा उपयुक्त केव्हा असतं? दिवसाच्या अगदी सुरुवातीच्या काळात किंवा दिवस उगवतो, कोवळा सूर्यप्रकाश असतो, तेव्हा हे UV बी रेजचं प्रमाण अतिशय कमी असतं किंवा अगदी नगण्य असतं. आणि निश्चितच व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी यावेळी सूर्यप्रकाशात जाणं हे काही पुरेसं नाही किंवा उपयुक्त नाही. अगदी लहान मुलं जी आहेत, म्हणजे 6 महिन्यानंतरच, पण लहान मुलांचा जो वयोगट आहे त्या वयोगटातल्या मुलांना एक वेळ ह्या कोवळ्या उन्हात नेलं आणि थोडा वेळ ठेवलं तर ठीक आहे. पण आपल्यासारखी मोठी माणसं, मोठ्या व्यक्ती, म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षानंतरच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यासाठी हे कोवळं ऊन व्हिटॅमिन डीच्या दृष्टीने काही फार उपयोगाचं नाही. जसा सूर्य हळूहळू वर चढायला लागतो, म्हणजेच त्याचा आपल्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचण्याचा जो अँगल आहे तो बदलायला लागतो, तसं हळूहळू UV रेजचं प्रमाण किंवा कॉन्सन्ट्रेशन सूर्यप्रकाशातलं हे वाढायला लागतं आणि मग ते हळूहळू पुरेशा प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचायला लागतं. त्यासाठी UV इंडेक्स असा एक निर्देशांक किंवा एक अंक वापरतात आणि साधारण UV इंडेक्स 3च्या जेव्हा वरती जातो तेव्हा तो व्हिटॅमिन डीच्या दृष्टीने पुरेसा आहे असं मानलं जातं. मग ही वेळ केव्हा येते तर साधारण एक 10 वाजल्याच्या सुमारास, 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे UV बी रेजचं प्रमाण सूर्यप्रकाशामध्ये पुरेसं असतं किंवा आवश्यक जेवढं आहे तेवढं असतं. तुम्ही 10 ते 2 या वेळेमध्ये सूर्यप्रकाशात गेलात तर तुम्हाला कमी वेळ थांबून सुद्धा चालणार आहे आणि त्या काळात तुमच्या शरीरामध्ये एफिशियंटली व्हिटॅमिन डी तयार होणार आहे. आता 2 नंतरचा वेळ सुद्धा, जसा सूर्य हळूहळू पश्चिमेकडे झुकायला लागतो किंवा मावळ्याच्या दिशेने जायला लागतो, त्यानंतर सुद्धा UV बी रेजचं प्रमाण आपल्याकडे येणारं कमी कमी व्हायला लागतं, कारण सूर्याचा अँगल बदलायला लागतो. तर 2 नंतर पण हळूहळू जे सूर्याचा प्रकाश जो आपल्यापर्यंत पोहोचतो तो हळूहळू व्हिटॅमिन डीच्या दृष्टीने कमी कमी उपयुक्त ठरत जातो. त्यामुळे अगदी संध्याकाळच्या वेळेला सुद्धा उन्हामध्ये जाऊन तसा फारसा उपयोग नाही. त्यामुळे तुमच्या आता लक्षात येईल की व्हिटॅमिन डी साठी जर उन्हात जायचं असेल तर त्यासाठी योग्य वेळ आहे साधारण सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत. यासाठी एक ट्रिक पण सांगतात, ज्याला शॅडो ट्रिक असं म्हणतात, कारण थोडंसं सूर्य उगवायची मावळ्याची वेळ रोज थोडी वेगळी असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात थोडासा सूर्याच्या किरणांच्या प्रखरतेमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही जरूर वापरून बघा. या ट्रिकनुसार काय करायचं आहे तर उन्हात जायचं आहे आणि आपली सावली बघायची. जर आपली सावली आपल्यापेक्षा उंच असेल तर ती वेळ व्हिटॅमिन डी साठी उपयुक्त नाही. जेव्हा आपली सावली आपल्या उंचीपेक्षा छोटी आहे किंवा कमी आहे उंचीला, ती वेळ योग्य आहे किंवा त्या वेळेमध्ये तुम्ही व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाशात जाऊन बसू शकता.
तर ही छोटीशी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवलीत तर वेगवेगळ्या सीझन्समध्ये महिन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला अचूक वेळ साधारण व्हिटॅमिन डी साठी जी आहे ती तुम्हाला लक्षात येऊ शकेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये निदान तुमच्या एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं की व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाशात केव्हा जायला हवं, कुठल्या वेळेला जायला हवं. अजूनही तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत, मला माहिती आहे की यावेळेला सूर्यप्रकाशात गेलं तर काही त्रास होऊ शकतो का, किंवा काय काळजी घ्यायची सूर्यप्रकाशात जाताना, किती त्वचेचा किती भाग उघडा असला पाहिजे किंवा किती त्वचेवरती सूर्यप्रकाश पडला पाहिजे, किती वेळ उन्हात थांबायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळणार आहेत. पण हळूहळू पुढच्या आपल्या सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये एका व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊयात, त्याबद्दल सखोल चर्चा करूयात आणि तो कायम लक्षात ठेवूयात आणि हळूहळू आचरणात आणायला सुरुवात करूयात. असं अजून पुढच्या 2-3 व्हिडिओजमध्ये ही सिरीज आपली व्हिटॅमिन डीची संपणार आहे आणि याच्या शेवटापर्यंत तुम्ही जर व्हिडिओज सगळे बघितलेत तर मला खात्री आहे की तुम्ही तुमचं व्हिटॅमिन डी उत्तम ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकाल. तर चला, आज इकडे थांबूयात, पण पुन्हा लवकरच भेटूयात माझ्या व्हिटॅमिन डीच्या सिरीजमध्ये पुढच्या व्हिडिओसह पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.